Hello, this is my artifact episode number 819. आजची तारीख आहे 3 जून 2017. वाजले करीब रात्रीचे 9:30. आता मी घरी होतो, वर्धेलाच आहे आता. जेवण करत होतो आणि वडील न्यूज पाहत होते. न्यूजवर सुरू होतं की काही मुलींनी MPSC UPSC मध्ये चांगले मार्क कमवले. त्यांचा एक प्रकारे इंटरव्ह्यू सुरू होता. सो कसे कमवले, काय कमवले, आणि याच्यामध्ये वडील काफी प्राऊड होऊन आणि मग ते दहाडाव म्हणत होते का, पहा ती पोरगी IAS बनली, पहा ती पोरगी UPSC क्रॅक केली. म्हणजे मग त्यांचं असं बोलणं वरून असं वाटलं की त्यांना वाटते का त्यांचा मुलगा एक IAS बनावा असं त्यांना वाटते. तर मी याच्याबद्दलच एक प्रकारे आज चांगला मोठा आर्टिफॅक्ट एपिसोड होणार आहे. सो आता सरळ येतो. आता आपण हुशार मुलं आणि कमी हुशार मुलं आणि बहुतच गलिच्छ मुलं, म्हणजे एक प्रकारे मीडियम. आणि गलिच्छ म्हणजे एकदम हुशार मुलं आणि हे असे 3 कॅटेगरीज असते. म्हणजे आपल्याला सांगितले जाते का अति हुशार मुलं जे 90-95% घेतात, एक मीडियम मुलं जे करीब 60-70 पर्यंत घेतात, आणि एक गलिच्छ म्हणजे एक प्रकारे बाउंड्रीवर काही ना काहीतरी पास होतात. आता लहानपणी तर याची ते हीच डेफिनेशन आहे. म्हणजे ॲटलिस्ट 10th स्टँडर्ड पर्यंत हीच डेफिनेशन आहे. म्हणजे 10वी पर्यंत तर हेच आहे का, मुलगा असा बाउंड्रीवर पास झाला म्हणजे त्याला 30-40 जरी पर्सेंटेज, 40 मार्क जरी भेटले ना, तरी पोरं असे बे एवढूशे मार्क पास होईन का नाही. आणि कोणी नापास वगैरे झालं तरी बापरे किती मोठी, अबे तू नापास कसा काय झाला बे. म्हणजे असं वाटत होतं का भाऊ त्याच्यावर खूप मोठं आभाळ कोसळलंय, तो नापास झाला, फेल झाला म्हणून. 10वी पर्यंत 10वी किंवा 12वी पर्यंत ठीक आहे. मग 12वी नंतर नाही का सगळ्यांची दिवे लागून जाते. आणि मग तिथे 2च कॅटेगरी उरते, एक हुशार आणि एक गलिच्छ. गलिच्छ म्हणजे गलिच्छ नाही रे, आय डोंट नो. मग तर एकच हे उरते राव. आता बघा कसं, एक बंदा आहे जो 1 to 10 स्टँडर्ड पर्यंत 85च्या कधी खाली आलाच नाही. 90. आमच्या क्लासमध्ये एक बंदा होता, त्याचं नाव होतं प्रतीक पैठणकर. हा बंदा एवढा हुशार होता की हा नेहमी फर्स्टच मारायचा. नेहमी याला अबाव 90% असायचे. मी बरोबर पॉइंटवर नाही येऊन राहिलो. मला सांगायचं काय आहे, मला सांगायचं आहे की हुशार मुलं आणि माझ्यासारख्या मुलामध्ये काय फरक आहे. म्हणजे हुशार मुलामध्ये काय असते जे कमी हुशार मुलामध्ये असते. कमी हुशार म्हणजे एक प्रकारे फेल स्टुडंट. मी स्वतःला फेल स्टुडंट असं समजतो. सो याच्यामध्ये फरक काय राव. आता फर्स्ट ऑफ ऑल म्हणतो हुशार मुलं. हुशार मुलं का असतात की यांना ॲक्च्युली जे हुशार असतात म्हणजे त्यांची मेमोरी ऑलरेडी ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला असते. जसं लाईक विशाल म्हणता येईल. कसं आहे, हा बंदा एक प्रकारे कसा आहे की हा खूप हुशार आहे. याला एक वेळा जरी वाचलं ना, म्हणजे यांनी समजा एक वेळा जरी असं
वाचलं का हा एक लेसन वगैरे वाचला, त्याच्या डोक्यात एकदम फोटोकॉपी होऊन जाते राव का हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, हे मेकॅनिझम असं काम करते, तसं काम करते, इथून क्रँक जाते, तिथून जाते. जेव्हा 4 स्ट्रोक कंबशन इंजिन बद्दल मला जेव्हा माहीत पडलं तेव्हा मला खूप वेळ लागला राव. 4 स्ट्रोक कंबशन इंजिन म्हणजे पहिले सक्शन होते, मग कॉम्प्रेशन होते, मग पॉवर अँड देन एक्झॉस्ट ना. आणि हे समजण्यासाठी नाही का पहिले मी नाही का पुस्तक वाचलं, घंटा मला पुस्तकातून काहीच नाही कळलं, झोप लागली. या रिअली सांगतो. तर हे झालं. बट जेव्हा मी व्हिडिओग्राफी बघितली का ॲक्च्युली होते काय, सक्शन म्हणजे काय, कॉम्प्रेशन म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, सक्शन स्ट्रोक म्हणजे काय, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक हे कसे काम करते इंजिनमध्ये, जेव्हा मी याचे व्हिडिओ पाहिलं तेव्हा कळलं राव का सक्शनमध्ये फ्यूल आतमध्ये येते, कॉम्प्रेशनमध्ये पिस्टन वरती जाते, त्यामुळे कॉम्प्रेस होते, कॉम्प्रेस झाल्यावर फ्लूइड जे आतमध्ये जे फ्यूल आहे त्याचं टेम्परेचर वाढते, टेम्परेचर वाढल्यानंतर स्पार्क प्लग आहे हलकासा स्पार्क करते, त्यामुळे ते फ्यूल बर्न होते, फ्यूल बर्न झाल्यावर त्याची जी इंटेन्सिटी आहे ती खूप हाय होऊन जाते, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम वाढतो. ऑफकोर्स लिक्विड टर्न्स टू गॅस, सो त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि इम्पॅक्ट खूप जास्त, त्याचा इम्पॅक्ट जास्त असल्यामुळे तो पिस्टन एकदम फटसे खाली येऊन जातो. फटसे खाली आल्यावर त्याचं जे मोशन आहे ते क्रँकशाफ्टवर जाते, क्रँकशाफ्ट टू व्हीलवर जाते. बट हे झालं कॉम्प्रेशन झालं, पॉवर झालं. पॉवर स्ट्रोकमध्ये हे म्हणजे पॉवर भेटला पिस्टनला आणि तो पॉवर समोर घेतला. आणि एक्झॉस्टमध्ये काय होते की एक्झॉस्ट पोर्ट ओपन होते आणि जो काही जळलेला जो काही फ्यूल आहे, जे गॅस आहे ती बाहेर काढते आणि जे आपल्या सायलेन्सरमधून जो धुवा निघतो तो या एक्झॉस्ट स्ट्रोक थ्रूच निघतो. सो हा फंडा मला खूप वेळानंतर कळला राव. पण आपला पॉइंट आहे की हुशार मुलं आणि माझ्यामध्ये काय फरक आहे, या त्यांना असं काय आहे ज्यांच्यापाशी माझ्यापाशी नाही. आता हुशार मुलं आहे, आय डोंट नो यार, मी याच्याबद्दल कधी बोललो नाही आणि याच्याबद्दल खूप जास्त विचार पण नाही केला. आज थोडंसं विचार करून बघ, कारण नाही का ॲक्च्युली नाही का मला आता आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी बोलून राहिलो आहे, बट बोलण्याच्या अगोदर काही विचार तर करावा लागेल भाऊ. काही बोलून काही नाही होऊ शकत. ॲक्च्युली मला हा फंडा माहीत नाही, कारण आता मी हुशार मुलगा तर नाही, त्यामुळे मला हुशार मुलामध्ये काय असते का नसते, त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स अचीव असतात, त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावं लागते, आय डोंट नो व्हाय. बिकॉज मला हुशार मुलाचा एक्सपिरियन्स नाही आला, कारण मी हुशार नाही. हां, लागेच मी एक फेल स्टुडंट आहे, तर मी फेल स्टुडंटबद्दल मी पूर्ण सांगू शकतो कथा, कारण मी तो एक्सपिरियन्स केला आहे राव. आपण रिलेशनशिपमध्ये गेलो नाही, त्यामुळे रिलेशनशिपबद्दल आपल्याला काही घंटा माहीत नाही, त्यामुळे आपण सांगू पण शकत नाही प्रॉपरली. आता जे काही रोमॅन्टिक मूव्हीज आणि आसपास पडून जे काही वाचायला आणि ऐकायला भेटते त्याच्यावरून आपण काही ना काहीतरी जज करतो, बट असं फंडा वगैरे असं काहीच नाही. या डेफिनेटली नॉट. सो हुशार मुलामध्ये फक्त एवढा पॉईंट सांगू शकतो का या मुलामध्ये एक प्रकारे शिकण्याची आवड असते आणि त्यांचा ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला असतो. सो दॅट्स वाय त्यांना तेवढे चांगले पर्सेंटेज वगैरे भेटतात. या म्हणजे त्यांना पर्सेंटेज काय मॅटर वगैरे नसते, ते बस ऑलरेडीच हुशारच असतात. म्हणजे त्यांना आता समजा जर इंजिनबद्दल जाणून घ्यायचं आहे, सो दे हॅव टू लर्न, दे हॅव टू रीड समथिंग, आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू त्याच्याबद्दल जाणून घेतात. आता आपल्याला कशी याच्याबद्दल आवड नाही, हा एक सर्वात मोठा फंडा आहे. दॅट्स अ रिअली फॅक्टर. पढाईची आवड कोणाकोणालाच असते, सगळ्यांना नसते. पण पढाई तर सगळेच जण करतात. मग पढाईची आवड कोणाकोणाला असते आणि पढाई तर सगळेच जण करतात, इथे असा कोणताच बंधन नाही. खूप रेअरेस्ट ऑफ रेअर पर्सन भेटन ज्याला लिहिता किंवा वाचता येत नाही. ऑफकोर्स या जगामध्ये जगायचं असेल तर आपल्याला लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. सो
तर मग हे लोक, यांना इंटरेस्ट तर नाही, मग हे वाचून कसे राहते. ॲक्च्युली काय आहे की 1 to 12 स्टँडर्डपर्यंत, म्हणजे आपल्या इंडियन रिलिजननुसार किंवा इंडियन एज्युकेशन सिस्टीमनुसार मी असा विचार केला आहे की जे गव्हर्नमेंट आहे ती ॲक्च्युली 1 to 12 राहू दे, 1 to 10 स्टँडर्डपर्यंत नाही का, जे मुलं आहे त्यांना फेल नाही करायचं, त्यांना नेहमी पास करायचं आणि त्यांचे क्लासेस कंटिन्यू व्हायचे. क्लासेस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्कूलमध्ये क्लासेस करणं रिअली इम्पॉर्टंट आहे. आणि इथे कुणीच बंक नाही केलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटची फर्स्ट प्रायोरिटी असते का हा बंदा शिकला पाहिजे. गव्हर्नमेंटला हे नाही हे असते का या बंद्याने एवढे मार्क घेतले पाहिजे किंवा असं लफडा नसं. नो, दॅट्स नॉट. त्यांना एवढं पाहिजे का हा बंदा फक्त शिकला पाहिजे, त्याला लिहिता वाचता बोलता वगैरे आलं पाहिजे. समोरच्या युगात हळूहळू याने काही ना काहीतरी सर्वाइव्ह केलं पाहिजे. त्यामुळे 1 to 10 स्टँडर्डपर्यंत नाही का खूप कमी आहे ज्यांना फेल करते. आता काही स्टुडंट असतात जे महारथी असतात आणि काही कॉलेज वगैरे काही स्कूल वगैरे असतात जे खूप स्टँडर्ड खूप ऊंचा असतो वगैरे तेव्हा. बट असं काही नाही. गव्हर्नमेंट इज ओनली deal with this guy is known all those things, so that's why he's putting all this 1 to 10 standard education to them. तर हा एक पॉइंट मला एक प्रकारे चांगल्याने कळू शकतो की हुशार मुलांना एक प्रकारे नाही का पढाईची आवड असते, त्यामुळे ते लोक पढाई करतात चांगली आणि त्यांना त्या गोष्टीची आवड असते. आपल्याला या गोष्टीची आवड नसते, त्यामुळे कसं आपण थोडा बहुत पडतो आणि मग आपलं काही डोकं लागत नाही, जाऊ दे बोकात. सो कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी, मी ऑलरेडी म्हणतो, कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी प्रॅक्टिस, डेडिकेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट तुम्हाला फिल्म बनवायची आहे, ऑफकोर्स तुम्हाला प्रॅक्टिस करणं आणि खूप लॉट्स ऑफ थिंग्स. कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. डेडिकेशन, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक पॅरामीटर आहे. हे एक जस्ट स्टेप बाय स्टेप आहे. जस्ट लाईक आता माझ्यासमोर एक लॅडर आहे आणि समजून घे ही लॅडर एक प्रकारे नाही का सक्सेसवर नेण्यासाठी एक प्रकारे काम करते. इथे याच्यात काही स्टेप्स आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दॅट स्टेप्स इज बिलॉंग्स टू टेकिंग अस टू दॅट सक्सेस लेवल. बट या स्टेप्स कोणत्या आहे? या स्टेप्सचं नाव आहे कॉन्फिडन्स. स्वतःवर कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. डेडिकेशन, आपल्याला फोकस राहिलं पाहिजे. म्हणजे आपलं पॉईंट कळला पाहिजे का आपल्याला कुठे जायचं आहे, का जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला डेडिकेशन म्हणजे कंटिन्यू लागून असणं, लॅग वगैरे बिलकुल नसलं पाहिजे. ऑफकोर्स नॉट. आपल्याला जिथे जायचं आहे ते आपल्याला कम्प्लिटली माहीत आहे, त्यामुळे आपलं डेडिकेशन दाखवणं म्हणजे नेहमी त्या गोष्टीसाठी रेडी असणं. वॉट एव्हर इट हॅपन्स यू हॅव टू बी डेडिकेट ऑन दिस थिंग. सो डेडिकेशन असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस, ऑफकोर्स कोणतीही गोष्ट एकाच यात बिलकुल भेटत नाही, बिलकुलच भेटत नाही. नो वे. इथे एक घर बांधण्यासाठी 10 घर बांधावं लागतात. एक झाड तोडण्यासाठी, तुला छोटीतली छोटी गोष्ट करण्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स इट मॅन परफेक्ट. सो प्रॅक्टिस असणं इट्स कम्प्लिटली अमेझिंग. जेव्हा तुमचं डेडिकेशन लागते आपोआप म्हणजे प्रॅक्टिस पण त्याच याच्यामध्ये येऊन जाते. फोकस राहणं, दॅट्स अ रिअली इम्पॉर्टंट स्टेप्स. आपल्याला कधी कधी कळत नाही का आपल्याला जायचं कुठं आहे. आता आपण ग्रॅज्युएशन झालंय, आपल्याला कळत नाही का लॉट्स ऑफ वेज आहे. MBA कडे जायचं का, IAS कडे जायचं का, MTech कडे जायचं का, PhD करायची का, MPSC UPSC करायचं. लॉट्स ऑफ वेज आहे राव. आणि सगळीकडेच नेहमी सक्सेस आहे. तर आपल्याला फोकस राहायला पाहिजे का आपल्याला जायचं कुठे आहे ना, आपल्याला कशाला करायचं आहे. कॉन्फिडन्स ऑलरेडी सांगितलं आहे. अजून काय आहे? स्वतःवर विश्वास ना, दॅट्स द से कॉन्फिडन्स. अजून काय आहे? प्रॅक्टिस, डेडिकेशन, फोकस अँड अजून दॅट इज द ओनली. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी जर असेल तर ऑफकोर्स यू हॅव टू बी अ अमेझिंग पर्सन.
सो हुशार मुलामध्ये असा क्वालिटीज वगैरे, याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असते हुशार मुलामध्ये? हुशार मुलांमध्ये स्वतःवर कॉन्फिडन्स वगैरे नसतो. नो. हुशार मुलांमध्ये त्यांची क्वालिटीज असते का ते एक प्रकारे हुशार आहे, त्यांचा ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला आहे, त्यामुळे त्यांना जस्ट एक प्रकारे कॉन्फिडन्स राहते, बहुत लिटिल बिट, का मी करू शकतो, अँड दॅट्स इट, दॅट्स ऑल. सो आता ते ऑलरेडी हुशार आहेत, त्या हुशार असल्यावर नाही का ते खूप जास्त डेडिकेट देत नाही. आता त्यांना कसं आहे, एक वेळा वाचलं, लक्षात आलं ऑल दिस थिंग, आणि त्यांना वाटते का आता हा पॉईंट समजा जर पेपरमध्ये आला तर मी खूप चांगल्याने त्याला एलॉबरेट करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. सो ते एका ह्याच्यात रेडी होतात, त्यामुळे त्यांना डेडिकेशनची काही गरज नाही. डेडिकेशन नाही म्हणजे त्यांची प्रॅक्टिस नाही. म्हणजे ते लोक कसे आहे का एक्झाम पुरती आपली गरज, एक्झाम झाल्यानंतर भोकात जाणं तू राह बस. इंजिन कोणा भोकात जाते, सक्शनना पॉवर स्ट्रोक कोणा मातीत जाते, डझंट इवन केअर. त्यांना फक्त एवढं माहिती आहे का आपण एक्झाममध्ये चांगल्याने लिहू शकतो, दॅट्स इट. सो ते त्यांचं डेडिकेशन नसते, डेडिकेशन नाही तर प्रॅक्टिस नाही, लिटिल बिट कॉन्फिडन्स असते आणि त्यांचा ग्रास्पिंग पॉवर, याच्यामुळे ते लोक हुशार असतात. आता आपण बात करू, आता हुशार मुलाबद्दल मला काही जास्त माहीत नाही, आणि याच्याबद्दल मी जेवढे काही पॉईंट वगैरे सांगितलं आहे, आय डोंट नो राईट आहे का रॉंग आहे, कारण मला अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही. सो व्हॉट एव्हर, समोर जाऊन ही चेंजेस पण होऊ शकते. बट आता जो मी नेक्स्ट पॉईंट सांगणार आहे तो काफी डिफरंट आहे, आणि हा मी खूप चांगले सांगू शकतो. दुसरा पॉईंट आहे की जे डम आहे, जे माझ्यासारखे फेल्युअर स्टुडंट आहे, ते फेल का होतात? ते नेहमी पढाईमध्ये 0 पाहून असतात. याच्याबद्दल खूप चांगलं सांगू शकतो. तर काय, आमचे ग्रास्पिंग पॉवर खूप कमी आहे. सो ग्रास्पिंग पॉवर कमी असल्यामुळे काय होते की आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही का आपल्याला हे सगळं वाचल्यानंतर डोक्यात का नाही चाललं, तर मग आपण पुन्हा ते वाचण्याचा प्रयत्न करतो. डेडिकेशन, सेकंड स्टेप, डेडिकेशन. बट काय आहे की आपण एक वेळ ते काम केलं, पण नंतर थोडंसं लक्षात येते, जास्त नाही, हार्डली 25%, आणि आपल्याला कॉन्फिडन्स खूप जास्त असतो. ॲक्च्युली ओव्हर कॉन्फिडन्स असतो. म्हणजे आपण वाचतो पूर्ण लेसन, आणि याच्या लेसनमध्ये आपल्याला वाटते का 25 आपण पूर्ण 100% वाचलो, बट लक्षात आहे फक्त 25%. तर आपल्यापाशी कॉन्फिडन्स खूप जास्त असतो, बट डेडिकेशन कमी असते. आपण 1 किंवा 2 वेळा वाचतो आणि आपल्याला वाटते का बस झाला, आता आपण खुल करू शकतो. डेडिकेशन कमी असल्यामुळे प्रॅक्टिस कमी होते, आणि फोकस त्यांचा काय असतो की आपल्याला एक्झाममध्ये काही ना काहीतरी लिहायचं आहे, तर फोकस याच्यावरच डिपेंड आहे का आपण काही ना काहीतरी वाचलं आहे, 25% याच्यावर वाचलं आहे, त्याच्यावर थोडं बहुत फोकस आहे. सो दॅट्स इट, दॅट्स ऑल. बस. जे खूप अति डम फेल्युअर स्टुडंट असतात ना, ते फक्त बस कॉन्फिडन्सवरच जातात, आणि ते असे काहीतरी प्रकार घडवतात आणि ते नेहमी फेल होतात. तुझं उदाहरण घे, तू फेल का होत गेला? म्हणजे तू तुझी कथा सांग. तू 1st स्टँडर्ड पासून ते 12th स्टँडर्ड पर्यंत तू चांगले पर्सेंटेज का नाही घेतले? तुझंच उदाहरण सांग ना, दुसऱ्यांचं उदाहरण नको सांगू. आता मला जेवढा माहित आहे तेवढं माहित आहे. 1st स्टँडर्डमध्ये मला नाही माहित किती भेटले, 1st, 2nd, 4th स्टँडर्डपर्यंत मला काहीच नाही माहित. बट एवढं माहित आहे का मी मोस्टली 50 ते 60च्या रेंजमध्येच होतो. 54, 56, 58, 57 असाच याच्याच रेंजमध्ये वगैरे होतो. सो मला असे मार्क का भेटायचे कमी? आणि आता तर कथा तर खूपच वेगळी आहे. आता तर माझी एवढी विषय बॅक आहे का, अरे बापरे, 3rd इयरमध्ये मला माहीत नाही ॲडमिशन भेटन का नाही माहीत नाही, बस सुरू आहे भाऊ आपला. सो मला एवढे कमी मार्क का भेटायचे? ॲक्च्युली मी पढाई करायचो, बट आपलं प्रॅक्टिस नाही राहायची, डेडिकेशन नाही राहायचं माझं. म्हणजे एक वेळा वाचलं का असं मला वाटत होतं का
थोडंसं वाचलं आणि आपल्याला वाटते की ठीक आहे आता आपण लिहू शकतो या दॅट्स इट. आणि बस याच्याच भरोश्यावर आपण पेपर देत होतो, बाकी काही नाही. डेडिकेशन नव्हतं. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कसं आहे की डेडिकेशन दुसऱ्यांकडून होतं. म्हणजे स्कूल टीचर, क्लास टीचर, ट्युशन टीचर वगैरे वगैरे ते म्हणत होते की भाऊ तू होमवर्क केलं का, भाऊ तू होमवर्क केलं का. त्यांचं डेडिकेशन होतं, स्वतःचं डेडिकेशन नव्हतं. आता जस्ट लाईक आता पहा ना, आता माझं डेडिकेशन आहे, मला जॉब घेऊन मला फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे, हा माझा फोकस आहे. आणि याच्यासाठी मी जे काही रोज अपडाऊन करत आहे नागपूर करता आणि ट्रेनिंग करत आहे आणि लेस दॅन काही फ्यू मंथ्समध्ये मला जॉब पण लागेल, तर हे माझं डेडिकेशन आहे. मी फोकस आहे का मला फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे आणि मला पाथ पण माहीत आहे आणि या पाथसाठी मी माझं डेडिकेशन देऊन राहिलो आहे. आणि ऑफकोर्स डेडिकेशनमध्ये त्याच्यामध्येच प्रॅक्टिस येत आहे का रोज रोज मी जाऊन राहिलो आहे, रोज रोज त्याला परफॉर्म करत आहे, रोज रोज मी डिझायनिंग स्केचेस वगैरे बनवत आहे, बाय पार्ट्स बनवत आहे, हळूहळू ड्राफ्टिंग आणि सरफेसिंग वगैरे करून राहिलो आहे. हे माझं काय डेडिकेशन आहे. आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस पण आहे, कारण आपण ते रोज रोज करून राहिलो आहे. बट जेव्हा मी 5वी 6वी किंवा 7वी 8वी वगैरे होतो तेव्हा एवढं डेडिकेशन वगैरे नव्हतं. तेव्हा तर माहीत पण नव्हतं की आपल्याला काय करायचं आहे. आपण बस फ्लोच्या रिव्हरच्या फ्लो सोबत काहीतरी वाहून जाण्याचा प्रयत्न करून राहिलो. बस स्कूलमध्ये जायचं, थोडं बहुत पढाई केली का केली, मित्रांसोबत थोडंसं क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं, ट्युशनमध्ये जायचं. वडिलांनी ट्युशन लावून दिली होती, 5वी पासून लावून दिली बाबा ट्युशन, इंग्लिश मॅथमॅटिक्स. बट आपल्या ट्युशनमध्ये पण काही नाही, बस ट्युशन आपल्या स्कूलसारखी जायचं, मास्तरनी जेवढं काय सांगितलं तेवढं लिहायचं आणि बस वापस यायचं. भाऊ कसा तरी दिवस जायचा आणि मग पेपर यायचे. पेपरमध्ये मग काहीतरी आपल्याला वाटायचं का आपली पूर्ण स्टडी झाली आहे, क्लासेस ट्युशन वगैरे पूर्ण केलं आहे आपण. आणि तेवढंच काहीतरी 20-25% मध्ये आपण 20-25% आपण काही ना काहीतरी वाचलं. याच्यामध्ये आपली पूर्ण घोकणपट्टी लिहायची इथून तिथे. आता समजा जर सक्शन पॉवर ने एक्झॉस्ट वगैरे स्ट्रोक वगैरे लिहायचे असेल स्पेशली, तर आता कसं लिहायचं. आता जे हुशार मुलं असतात ते पॉइंट टू पॉइंट लिहितात, म्हणजे त्यांना माहित आहे ना हे आहे ते आहे. आपण कसं आपण हे बिलकुल पॉइंट टू पॉइंट म्हणजे दिसायला कसं बिलकुल चांगलं, अक्षर तर बिलकुल चांगले, पॉइंट टू पॉइंट, प्रत्येक पॉइंट 3 ओळीचा, असे करीब 8 पॉइंट वगैरे एका सेक्शनमध्ये असलं पाहिजे, म्हणजे एका स्ट्रोकमध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तू काही पण लिही बाश, असंच काहीतरी. याच्यामुळे कसं आपले मार्क वगैरे होत ना, कारण आपण कसं आपलं त्या गोष्टीमध्ये डेडिकेशन नव्हतं, म्हणजे प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे आपण असं कमी मार्क वगैरे घेत होतो. त्यावेळेस हाच फंडा होता की स्कूल एन्जॉय करायचं आणि बस, बाकी तर काही नाही, बस दॅट्स इट. सो मला वाटते का एंड वेळी कोण सक्सेसफुल आहे कोण सक्सेसफुल नाही आहे हे इट्स जस्ट नॉट अ थिंग. हे थिंग नाही, म्हणजे हा फंडा राईट नाही असं मला वाटते. आता ऍक्च्युली कोणाकोणाला नाही का काही काम करणं आवडते, कोणाकोणाला जरी ते काम वाईट असलं. वाईट म्हणजे एक प्रकारे हे बघ समजून घे. आता एक बंदा आहे जो खूप हुशार आहे. आता त्यांनी काहीतरी मार्क घेतले, इंजिनिअरिंगमध्ये चांगले मार्क घेतले आणि तो एमटेक पण करत आहे, एमटेक सोबत टीचिंग करत आहे आणि त्याला टीचिंग फील्डमध्ये जायचं आहे आणि त्याचा इंटरेस्ट पण आहे. जरी त्याला त्याचे पैसे कमी भेटत आहे, त्याला जास्त नाही, हार्डली 20-25 हजार रुपये भेटून राहिले, बट त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत आहे ना, तर मग सांग तो सक्सेसफुल आहे का नाही आहे. कारण त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेज घेणारे जे मुलं आहे त्यांना जॉब करतात आणि ते खूप जास्त पैसे कमवतात. सो जास्त पैसे कमवणं खूप सक्सेसफुल आहे का स्वतःचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते काम करण्यामध्ये तो स्वतःला सक्सेसफुल म्हणजे कोणतं थिंग आहे का सक्सेसफुल असं फील होईल.
या म्हणजे सक्सेसफुलची डेफिनेशन इज बिल्ड बाय मनी. या कारण सक्सेसफुल इज ओनली रेप्रेझेंट की तुमच्याकडे किती पैसा आहे, काय आहे. बट ॲक्च्युली म्हणजे हे प्रकरण आहे का 2017 मध्ये सक्सेसफुलची डेफिनेशन आहे, यू हॅव लॉट्स ऑफ मनी दॅट मेक्स यू आर सक्सेसफुल, दॅट्स इट. बट इमोशनली हा फंडा काहीतरी वेगळाच आहे राव, बहुतच वेगळा आहे आणि बहुत वेगळा आहे. सक्सेसफुलची डेफिनेशन थोडीशी डिफरंट आहे की आपण ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये काम करणं. याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर्स वगैरे इन्क्लूड असतात राव. फॅमिली पर्सन हू आर ऑलवेज कनेक्टिंग विथ अस. जर तुमची ऑफिशियल लाईफ खूप चांगली आहे बट घरची लाईफ बकवास आहे राव. घरी येते आणि तुम्हाला तुमची वाईफ वगैरे तुमच्यासोबत चांगल्यासोबत बोलत नाही वगैरे वगैरे. म्हणजे 8 घंटे तुम्ही ड्युटीवर असतात तेव्हा खूप चांगले, 8 घंट्यानंतर जे 12 घंटे तुम्ही घरी असता ते खूप बेकार आहे. सो दॅट मेक्स यू सक्सेसफुल. आय डोंट नो मॅन. या म्हणजे काय आहे की खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड असते राव. काही जणांच्या खूप क्रिपी प्रॉब्लेम्स असतात, छोटे प्रॉब्लेम्स असतात. तर हा फंडच नाही राव. कोण सक्सेसफुल आहे कोण सक्सेसफुल नाही, डेफिनेटली नॉट. या एक गोष्ट म्हणू शकते राव. कोणती का एक बंदा आहे जो तुमच्या सोबत होता आणि आता त्याला चांगलं जॉब लागली आणि ISC एक्झाम कम्प्लीट केली आणि तो बंदा आता मस्त पैसे कमवून राहिला. स्टार्टिंग पेमेंटच त्याचा 40-50,000 रुपीज आहे, कधी ₹500,000. सो या ही बिकेम अ सक्सेसफुल. सो आय जस्ट थिंक सक्सेसफुल डेफिनेशन यू हॅव लॉट्स ऑफ मनी दॅट्स मेक्स यू सक्सेसफुल. आणि मग त्याच्यानंतर काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात राव प्रत्येकाच्या लाईफमध्ये. एक गरीब असो किंवा खूप श्रीमंतही असो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात जो काही जणांसोबत शेअर करतो, काही जणांसोबत शेअर करत नाही. म्हणूनच एक प्रकारे का प्रॉब्लेम्स असणं दॅट मेक्स यू ह्युमन. सक्सेसफुल आहे त्यामुळे तुमच्यापाशी प्रॉब्लेम नसणं ऑफकोर्स नॉट. तर मला वाटते सक्सेसफुल होण्याची ओनली वन डेफिनेशन आहे, यू हॅव लॉट्स ऑफ मनी दॅट मेक्स यू सक्सेसफुल. सो दॅट इज इट. आणि मी याच्यामध्ये काही बहस वगैरे करण्याचा प्रयत्न नाही करत आहे. आणि पैसा म्हणजे स्वतःचा पैसा. या मी म्हणता स्वतःचा पैसा. असं नाही का वडिलांपाशी जेवढा काही पैसा आहे तो माझाच आहे, किंवा वडिलांची जे संपत्ती आहे ते माझीच किंवा वडिलांनी जे करून ठेवलं ते माझ्यासाठी करून ठेवलं. नो 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 यू आर गेटिंग रिअली रॉंग पॉईंट मॅन, कम्प्लिटली रॉंग पॉईंट. पैसा असणं स्वतःचा. वेन यू आर लॉट्स ऑफ मनी बाय ऑन युअर ओन. स्वतःचा पैसा जेवढा जास्त तेवढा तुम्ही सक्सेसफुल. दॅट्स इट मॅन. बाकी काही नाही. वडिलांचा पैसा इट्स वडिलांचा पैसा, दॅट्स नॉट युअर पैसा. सो या खूप चांगल्यानी आज ॲक्च्युअली नाही का व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनत होता. आज वेळ पण होता आणि दस्तूर पण होता. बट ॲक्च्युली काय आहे की मीच आता जेवलो नव्हता आणि कसं वरती इथे थोडंसं फिरून राहिलोय, हवा चांगली आहे. सो मला वाटलं की इथे फिरत राहा म्हणलं. आणि मी डिसाईड केलं आहे की कसं आहे की आता मी वर्धेला आहे आणि लॉट्स ऑफ टाइम्स मी घरीच वगैरे राहून राहिलो आहे. तर त्यामुळे कसं धाडाव वडिलांच्या मध्ये दिसून राहिलो आहे आणि वडिलांच्या मध्ये एक प्रकारे पोक होऊन राहिला आहे की हा बंदा जस्ट ड्युटीवरून म्हणजे ट्रेनिंग करून आल्यानंतर बस मोबाईल लॅपटॉप बस याच्यावरच राहते. पॉईंट हा आहे का मी त्यांना दिसून राहिलो आहे. सो नाही दिसलं पाहिजे, त्यामुळे मी असं वरती राहून थोडंसं असं काहीतरी करत आहे. पढाई करण्याचं वगैरे ॲक्च्युली नाही का माझं खरंच सांगतो ग्रॅज्युएशन करण्यामध्ये माझा काहीच इंटरेस्ट नाही. मला जे काही करायचं आहे ते मला डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे. कारण मला माहिती आहे राव 4 वर्षाचा आपला इंजिनिअरिंगचा कोर्स आहे तो माझ्याच्यानी घंटा होणार नाही. ऑफकोर्स नॉट. मी किती सिरियस झालो आणि ऑफकोर्स मी सिरियस होणार पण नाही राव या गोष्टीसाठी. मी बस एवढंच आहे का मी जस्ट एक्झाम फॉर्म भरीन, पेपर देईन, पेपरच्या आदल्या दिवशी एका हप्त्या मग म्हणजे जेवढी पढाई वगैरे झाली पेपर निघाला दॅट्स ऑल. या कारण
मला आता फोकस चेंज नाही करायचा आहे, कारण मी एकदम फिक्स झालोय ना भाऊ. कारण आता माझा डिप्लोमा झाला आहे आणि या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये मला थोडा बहुत कमी पैसा भेटन, पण या कमी पैशामध्ये मी सर्व्हाइव्ह करीन, मी माझी फिल्म स्कूल जॉईन करीन. दॅट्स इट. व्हॉट आय एल्स मोर. जर मला फिल्म स्कूल मला माझ्या डिप्लोमा इंजिनिअरिंगवर भेटत असेल, सो मला असं बिलकुल वाटत नाही का आपण ग्रॅज्युएशन करून खूप जास्त हे करावं. नो 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 ना ग्रॅज्युएशन पाहू पुढे. कारण आता फोकस चेंज करणं दॅट इज नॉट माय थिंग. या समजा जर इथे 3 मध्ये समजा मला लागून देत नसन तर Naukri.com पाहावं लागेल. समजा जर तिथे नाही जमत असन तर नागपूरमध्ये प्रत्येक कंपनी थ्रू पाहावं लागेल. या डेडिकेशन, प्रॅक्टिस. या सो दॅट मेक्स यू मॅन परफेक्ट. सो देज इट. आज शनिवार, आज सॅटर्डे. आज ॲक्च्युली पार्टमध्ये थोडं बहुत समजलं ना. ॲक्च्युली 3रा दिवस आहे पार्टचं मी करून राहिलो आहे आणि हळूहळू थोडंसं कळून राहिलं आहे. पहिल्या दिवशीच मला काहीच कळून न राहिलं होतं की कसं करायचं, का करायचं. दुसऱ्या दिवशी थोडा बहुत स्केचेस वगैरे करता येऊन राहिले. तिसऱ्या दिवशी मी ॲक्च्युली पार्ट बनवला. या काही सक्सेसफुल झाले, काही अनसक्सेसफुल झाले, बट ॲक्च्युली करून राहिलो आहे. थोडंसं प्रॅक्टिस थोडं जास्तच ना गरजेचं आहे. मी प्रॅक्टिस आज थोडीशी कमी केली. आज मी 12मध्ये प्रॅक्टिस केली अँड देन जेवण केलं अँड देन गो टू होम, घरी आलो. सो थोडंसं पढाई, थोडंसं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आज मी त्या सागर प्रजापतीला फोन केला आणि आय होप सो मला एक प्रकारे थोडा बहुत हे येऊन राहिला आहे ग्लिच का मला लवकरच जॉईनिंग होईन या महिंद्रामध्ये. आणि या म्हणजे समजा जॉईनिंग वगैरे झाली सो मी थोडंसं एक प्रकारे हे होऊन जाईन आणि थोडंसं आईवडिलांच्या नजरेत थोडासा मोठा होऊन जाईन आणि पैसा सुरू होऊन जाईन भाऊ. या सर्वात इम्पॉर्टंट आहे पैसा. आज मला मेमोरी कार्ड घ्यायचं होतं आणि आज मेमोरी कार्डला माझ्यापाशी होते 200 रुपये आणि मेमोरी कार्ड होतं 350 रुपयाचं. अरे माझ्यापाशी पैसा असा हक्कन घेऊन टाकलं असं पाहिलंच नसतं भोकात मी. म्हणजे असं आता मी फ्लिपकार्टवरून सर मेमोरी कार्ड घेऊ का नाही घेऊ, वडिलांकडून पैसे मागू का नाही. आता मला खूप सारे पैसे लागून राहिले. आता भाऊ नाही का जून महिन्यामध्ये 7,000 रुपये भरायचे आहे. अनदर दॅट इथे बॅकलॉगचे एक्झाम फीज आहे ते भरावं लागेल. काहीतरी 350-400 रुपये प्रति सब्जेक्ट आहे. सो 4 विषय आहे, 4×12 म्हणजे करीब 1200 रुपये तिथं भरावं लागेल. सो विचार कर ना, 8,000-8,500 रुपये तर मलाच लागून राहिले भाऊ या वर्षात. 8,500 आणि त्याच्यानंतर आता बिट्टूचा वाढदिवस आणि मग तो म्हणणे की भाऊ चला म्हणे फन अँड फूड. आता फन अँड फूड म्हणलं तर तिथंही 1,000 रुपये चालले जाईल. आणि वरून कसं इथे घरी पेंटिंगचं काम सुरू आहे, वडिलांसमोर एक दवडी धगधग सुरू आहे, मला पाहणं नाही होत राव. त्यामुळे नाही का मला त्यांना पैसे पण मागूशा वाटत नाही. चला का करावं का नाही कळणार आलंय. आय जस्ट कम्प्लिटली हे झालोय राव, फसून आहे का हे करायचं का ते करायचं हे करायचं. या जस्ट थोडा वेळ टाइम जाऊ दे, आपण स्वतःला बिल्डअप करू. सो देज इट. जास्त काही मनावर घेऊन प्रेशर देऊन वगैरे करू काही नको आणि जे होत आहे ते होऊ दे आणि बस तू फोकस राहा, एवढंच हे कर. So this is the Maya Artifact episode number 818 या 19 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.